नमस्कार मित्रांनो, ही जी गोष्ट तुम्ही ऐकणार आहात ही एक काल्पनिक कथा आहे, पण तिच्या मागचे विचार, तिच्या मागचे भावना आणि तिच्या मागचे प्रत्येक प्रश्न हे मात्र अगदी खरे आहेत. कल्पना करा, तुम्ही अमेरिकेमधील एका छोट्याशा शहरामध्ये राहत आहात आणि तिथे रस्ते अगदी स्वच्छ, घरं व्यवस्थित आणि सगळं एकदम व्यवस्थित चालू आहे. लोक त्यांचं आयुष्य एकदम व्यवस्थित जगत आहेत. पण या शांततेमागे एक इतिहास दडलेला असतो, जिथे लोकांना त्यांच्या रंगावरून, त्यांच्या त्वचेच्या रंगावरून वेगळी वागणूक दिली जाते. जिथे फक्त काळ्या किंवा गोऱ्या रंगावरून भेदभाव केला जात नाही, तर तिथे फरक फक्त संधीचा, वागणुकीचा आणि न्यायाचा होता. कायद्याने सगळे समान आहेत असं म्हटलं जातं, पण प्रत्यक्षात मात्र तसं घडत नाही. अनेक वर्षांपासून काही लोकांना असं वाटतं की तुम्ही रंगाने काळे आहात, त्यामुळे तुमच्याकडे संशयाने बघितलं जातं, तुमच्याकडे जास्त लक्ष ठेवलं जातं आणि तुम्ही जर कोर्टामध्ये उभे राहिला तर तुम्हाला न्याय मिळेलच याची मात्र शक्यता नसते. आणि ही भावना अनेक वर्षांच्या अन्यायातून, चुकीच्या निर्णयातून आणि सत्य दिसत असतं तरी मान्य केलं जात नाही याच्यातून बनत जाते. अशीच एक घटना तिथे अमेरिकेमध्ये घडते. एक जेम्स नावाचा काळा मुलगा, ब्लॅक तरुण, याला एका आरोपाखाली अडकवलं जातं आणि त्याला कोर्टासमोर उभं केलं जातं. पुरावे पुरेसे नसतात, पण तरीही तो सिस्टम समोर, कोर्टासमोर उभा असतो. आता कल्पना करा, तुम्ही कोर्ट रूम मध्ये बसलेले आहात, सगळं शांत आहे आणि समोर व्हाईट जज बसलेला आहे. दोन्ही बाजूंनी वकील आपापले मुद्दे मांडत आहेत आणि आतून माहिती आहे की सत्य काय आहे. आणि तिथे बसलेल्या अनेक लोकांना माहिती आहे सत्य काय आहे, पण तरीही निर्णय येतो आणि जेम्सला दोषी ठरवलं जातं. त्या क्षणी फक्त जेम्स हरत नाही, पण लोकांचा विश्वास हरतो. आणि ही फक्त एकच घटना नसते, अशा अनेक घटना अगोदरही झालेल्या असतात. सत्य माहीत असून ही प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन आणि प्रॉपर वकिली न झाल्यामुळे काही निष्पाप लोकांना त्यांच्यावरती अन्याय झालेला असतो आणि त्यांना दोषी ठरवलेलं गेलेलं असतं. आणि मग हळूहळू लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, आता पुढे काय? त्या दिवशी जे कोर्टामध्ये घडलं होतं ते काय नवीन नव्हतं, ते अगोदरही घडलं होतं. लोकांचा सिस्टमवरचा विश्वास उडाला होता. आणि मग लोक त्या दिवशी शांत राहिले, कुणीही काहीही गोंधळ घातला नाही. आणि अचानक एक दिवस सगळेजण जमले आणि त्यांनी थेट त्या व्हाईट जजचं घर गाठलं. सगळीकडे भयान शांतता होती, रात्र झाली होती, लाईट्स ऑफ होते. आणि त्यातील एक माणूस जो खूपच भडकलेला होता तो पुढे आला आणि घराला आग लावली. संपूर्ण घर जळू लागलं आणि आतून अचानक एक आवाज आला, डॅड. आणि सगळेजण स्तब्ध झाले. तो जो माणूस होता, जो खूप राग आला होता, तो स्वतः पुढे आला आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने आतमध्ये प्रवेश केला. आणि बाहेर जेव्हा तो आला त्यावेळेस त्याच्या हातामध्ये ते एक लहान मुलगा होता. आणि त्याच्या मनामध्ये आलं की आपण हे काय करतोय? आपण तर इथे निर्दोष लोकांना मारण्यासाठी आलो नव्हतो, निर्दोषांना सजा देण्यासाठी आलो नव्हतो. सगळेजण स्तब्ध झाले. त्या मुलाला सुरक्षित ठेवलं. सकाळ झाली, पोलीस आले, सगळेजण हळूहळू निघून गेले. घर अजूनही जळत होतं. पण यातून काय मिळालं? सिस्टमच्या विरोधात जाऊन काय मिळालं? जेम्स अजूनही जेलमध्ये होता. म्हणजेच घर जळालं, पण न्याय मिळाला का? की फक्त राग बाहेर आला? आपण नेहमी म्हणतो सिस्टम आणि कायदा आहे, पण कायदा आणि सिस्टम हा कागदावरती लिहिलेला असतो. त्याला अर्थ देतात त्याची अंमलबजावणी करणारे लोक. जज, वकील आणि पोलीस ही फक्त प्रोफेशन्स नाहीत, तर ही एक जबाबदारी आहे, सामाजिक जबाबदारी आहे. कारण न्याय फक्त नियमांवरती चालत नाही, तर तो चालतो नैतिकतेवरती. निर्णय देताना जर मनात पूर्वग्रह असेल आणि निर्णय दिला जात असेल तर तुम्ही कितीही ठोस पुरावे घेऊन या, त्याचा काहीही उपयोग होत नाही.
सत्तेच्या खुर्चीमध्ये बसलेला माणूस जर निष्पक्ष नसेल तर पूर्ण सिस्टम हे कमकुवत होतं. त्या रात्री आग ही फक्त घराला लागली नाही, तर ती लागली विश्वासाला, लोकांच्या विश्वासाला. आणि विश्वास जळाला की लोक हे नियमांवरती नसून ते भावनांवरती चालतात. पण इथे खरी परीक्षा आहे. अन्याय झाल्यावर आपण न्याय शोधतो की सूड? कायद्याची अंमलबजावणी करणारे जर निष्पक्ष राहत असतील तर समाज शांत राहतो, पण ते जर डगमगले तर समाज, लोक डगमगतात. इथे प्रश्न जेम्स सोबत काय झालं तो नाही. इथे प्रश्न आहे ज्यांच्याकडे न्याय आहे ते किती न्यायी आहेत. कारण शेवटी कायद्याला जीव देते ती म्हणजे माणसाची नैतिकता. त्या दिवशी, त्या रात्री न्याय जळला, पण आपण काय शिकलो? धन्यवाद.